बाजीरावांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या त्या दोघी जणी कितीतरी वेळ एकमेकींकडे पाहत राहिल्या. मग भानावर येत मस्तानी 2 पावले पुढे होऊन म्हणाली, "या बाईसाहेब, बसा." मस्तानीने हाताच्या रोखाने दाखवलेल्या मखमली वस्त्राने आच्छादित बैठकीवर काशीबाई बसल्या. समोरच आतल्या दालनातलं जाळीदार संगमरवरी देवघर नजरेत येत होतं. जोत्यावर कृष्णपूजा मांडली होती. चौरंगावर दिव्याशेजारी बाजीरावांची कट्यार पुजलेली दिसत होती. तिजवर एक हळदीचा धागा गुंडाळला होता. बाजीरावांची ती पेशकब्ज कट्यार काशीबाईंनी दुरूनच ओळखली. त्यांच्या मनात अनेक आठवणींची भेसळ झाली. कितीतरी वेळा ती कट्यार काशीबाईंनी रायांच्या दुशेल्यातून स्वतःच्या हाताने सोडवून घेतली होती. आज त्या कट्यारीवर काशीबाईंचा काहीही अधिकार नव्हता. विचारांचं ते थैमान चालू असताना एक आगळाच विचार काशीबाईंच्या मनात चमकून गेला. कट्यार परकी झाली असं मानण्यापेक्षा समोर उभ्या असलेल्या या रूपवान छत्रसाल कन्येलाच आपलंसं केलं तर? कट्यारीकडे पाहण्यात हरवलेली नजर मस्तानीकडे वळवून काशीबाई मोठ्या आस्थेने म्हणाल्या, "आपले तीर्थरूप गेल्याचं कानी आलं. स्वारींच्या बोलण्यात अनेकदा संदर्भ आला होता त्यांच्याबद्दल." राजा छत्रसालांच्या आठवणीने मस्तानीचे काळेभोर नेत्र पाणावले. समोरच्या बैठकीवर बसून मस्तानी त्यांच्या एक एक आठवणी सांगू लागली. "राजाजींचं पानही हालायचं नाही आमच्याशिवाय. जीव वेडावून त्यांच्या अखेरच्या काळात आम्ही इकडे आलो आणि त्यांच्या प्रेमाला कायमचं मुकलो. दर जन्माष्टमीला माझ्या नृत्यातून साकारलेली कृष्णलीला पाहिल्याशिवाय ते उपवासाचं पारणही करत नसत. आम्हाला म्हणत असत, मस्तानी, तुझ्या नर्तनाने पाहणाऱ्याच्या मनात कृष्णाविषयी प्रेम उपजतं. एक दिवस तो कृष्णच तुला याचं फळ नक्की देईल." काशीबाई व्यथित होऊन ऐकत होत्या. आपल्या भावविश्वात रममाण होऊन कधीतरी त्यांनीही बाजीरावांना कृष्णाच्या ठिकाणी पाहिलं होतं. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण करताना, कृष्णाच्या राजस रूपाचं वर्णन वाचताना रायांची आकृती मनात चितारली गेली होती. त्या ग्रंथाच्या गोड शेवटानंतर मूळ महाभारतात काही काळातच रूपगर्विता सत्यभामेचं आगमन झालं होतं. याचा विचार करून काशीबाई क्षणभर हतबुद्ध झाल्या. मग काही वेळ त्या मस्तानीची श्रांत आणि तरीही लोभस दिसणारी चर्या निरखीत राहिल्या. मस्तानीला मनात साठलेलं दुःख बोलल्याने कमालीचा हलकेपणा जाणवत होता. मनाच्या कोंडमाराला बाहेर पडण्याची वाट मिळाली होती. दीर्घ निश्वास सोडून मस्तानी म्हणाली, "आज 2 वर्षे झाली. इकडे आल्यापासून आमच्या त्या सेवेत खंड पडल्यासारखं झालंय. परत जाण्यासाठी मनाची तयारी केली, परंतु जाणार तरी कोणासाठी? राजाजी गेले, आमचं माहेरच संपलं. आता सावत्रपणाच्या वागणुकीशिवाय तिथे आमच्यासाठी काहीही ठेवलं नाही." दोन्ही हाताच्या ओंजळीत तोंड लपवून मस्तानी रडू लागली. "सावरा स्वतःला," काशीबाई म्हणाल्या. "पुन्हा माघारी जाण्याची तुम्हाला कोणी जोर जबरदस्ती करणार नाही याची खात्री बाळगा." काशीबाईंच्या त्या बोलांनी मस्तानीच्या मनावरील मोठे ओझे दूर झाले. मंद स्मित करून तिने डोळे पुसले. आश्वासक शब्दात काशीबाई पुढे म्हणाल्या, "आणि तुमच्या सेवेतही यावर खंड पडू देऊ नका. नव्या हवेलीत जन्माष्टमीचा मोठा कार्यक्रम होणार आहे. त्या निमित्ताने काल्याचं कीर्तनही आहे. सारं आयोजन चिरंजीवच पाहत आहेत. तुमची इच्छा असेल तर कृष्णलीला तुम्ही तिथे सादर करा." एवढं बोलून काशीबाई उत्तराच्या अपेक्षेने मस्तानीकडे पाहू लागल्या. मस्तानी कृतकृत्य होऊन पुटपुटली, "आपके पास तो हर दर्द की दवा है." काशीबाई मंद मंद हसल्या. मस्तानीने दासीला खूण केली. एक दासी बुंदेली दागिन्याचं तबक घेऊन आली. ते तबक काशीबाईंसमोर पेश करत मस्तानी म्हणाली, "आमच्यातर्फे हा छोटासा बुंदेली नजराणा कबूल करावा." काशीबाईंचे मन ते ऐकताना दाटून आले.
सांत्वनास आलेल्यांना भेट देण्याचा रिवाज इकडे नसतो बाई. त्यासाठी आम्ही पुन्हा कधीतरी येऊ. मस्तानी घाईघाईने म्हणाली. हा रिवाज नसतो हे मालूम आहे आम्हाला, परंतु बाईसाहेबांचे पाय या हवेलीस पुन्हा काय कारणाने लागणार? काशीबाईंचे करुण अंतरंग गदगदून आले होते. आम्हाला कारणाची गरज नाही, आम्ही पुन्हा नक्की येऊ, असे म्हणून काशीबाई उठल्या. चिरंजीवांसाठी मिठाई तरी घेऊन जावी, मस्तानी आर्जवाने म्हणाली. मस्तानीचा आग्रह कसा थांबवावा हे काशीबाईंना कळेना. हवेलीच्या जोत्याच्या पायऱ्या उतरून क्षणभर थांबून त्यांनी सोबत आलेल्या मस्तानीकडे पाहिले. मस्तानीची चर्या आता पावसानंतर दिसणाऱ्या नितळ स्वच्छ आकाशासारखी तेजाळली होती. काशीबाई आपल्या वत्सल उबदार शब्दात म्हणाल्या. आम्ही तुमच्या दिमतीस आमच्या पदरी असलेल्या गंगाबाईंना पाठवून देतो. बोली तर तुम्ही शिकलाच आहात, त्या तुम्हाला इथल्या चालीरीतीही समजावून सांगतील. मस्तानीने मान हलवली. बाहेर येऊन काशीबाई मेण्यात बसल्या. दुडकी चाल धरून भोई चालू लागले. मेणा दिसेनासा होईपर्यंत मस्तानीची पावलं जागीच खिळून राहिली. मस्तानी विचारमग्न झाली होती. देवकुंवारी राणीसांनी मस्तानीच्या आईला, रुहानी बेगमला दिलेली वागणूक मस्तानी बालपणापासून पाहत आली होती. राणीसांच्या त्या वागणुकीमुळे राजाधिकार असणाऱ्या स्त्रिया मनाने कपटी असतात, असाच मस्तानीचा समज झाला होता. काशीबाईंनी आपल्या शालीन आणि प्रेमळ वागणुकीने मस्तानीच्या त्या समजुतीला प्रथम भेटीतच फाटा दिला होता. बाजीरावांना सतत विरोध करणारे सेनापती दाभाडे डभईच्या संग्रामात मारले गेल्याने प्रतिनिधी, बांडे, गायकवाड या साताऱ्यातील विरोधकांना जरब बसली होती. आपण सारे एक झालो तरीही बाजीरावाला रणांगणावर मात देणे अशक्य आहे, हे साऱ्यांनाच कळून चुकले होते. बाजीरावांना मोठ्या अवधीनंतर दरबारी कुरघोडींपासून स्वस्थता लाभली होती. राजमाता येसुबाईंचे दिवस पार पडल्यावर पुढच्या मोहिमांची आखणी करण्याचा मनसुबा मनात धरून बाजीरावांनी पुण्याकडे प्रस्थान केले. दुसऱ्या प्रहरी बाजीराव वेताळाच्या डोंगरानजीक पोचले. सोबत संकाजी आणि शिबंदीचे स्वारही होते. वेताळाच्या डोंगराजवळ विसावा न घेता बाजीराव मृत्युंजयाच्या मंदिराकडे निघाले. शिबंदीच्या स्वारांना त्यांनी शनिवाराची हवेली जवळ करण्याची आज्ञा केली. बाजीराव आणि संकाजींची घोडी देवालयाच्या परिसरात आली. श्रीमंतांना अचानक आलेले पाहताच पुरोहित क्षणभर घोटाळले. आमराई आणि देवालयाच्या परिसराला विभागणारी मध्ये एक प्रशस्त ओटी होती. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी बाजीराव काही क्षण तिथे विसावले. पुजाऱ्याने लोट्यात पिण्यासाठी पाणी आणून दिले. इतक्यात मंदिराच्या बाजूने गलका ऐकू आला. काय गडबड आहे? बाजीरावांनी चढेल आवाजात विचारले. एक बाई श्रीमंतांची सवारी आल्याचं पाहून लगबगीने मागच्या दाराने निसटत होत्या. सेवकाच्या लक्षात येताच त्याने अडवून विचारपूस केली, परंतु पुजाऱ्याने चाचरत सांगितले. परंतु काय? बाजीरावांनी भुवया उंचावून विचारले. त्या बाई पेशवीणबाई साहेबांच्याच पदरच्या आहेत. आताशा त्यांना इथे कोथरूडच्या हवेलीत दिमतीस पाठवलं गेलं आहे. शनिवारच्या हवेलीतून कोणी आलं तर त्यांच्या नजरेस पडू नको, असं बाई साहेबांनीच बजावलं असल्याचं ती सांगत होती. बाजीराव काही क्षण विचारात पडले. श्रीमंतांची आज्ञा असेल तर बाईंना समोर हजर करू? पुरोहितांनी विचारले. नकारार्थी मान हलून बाजीराव म्हणाले, बाईसाहेबांनी सांगितलं असेल तर त्याला कारणही तसंच असेल. जाऊ द्या त्यांना. पुरोहिताने अदब दाखवत आज्ञा मान्य केली. देवालयात जाऊन ते श्रीमंतांच्या देवदर्शनाची तयारी करू लागले. बाजीराव शुचिरभूत होऊन गाभाऱ्यात दर्शनासाठी गेले. पुजाऱ्याने समोर केलेल्या तबकातील बेलफूल देवाला वाहून प्रार्थना केल्यावर बाजीरावांचं मन शांत झालं. गाभाऱ्यातील त्या नीरव शांततेत काही क्षण व्यतीत करून
बाजीराव बाहेर आले. डावीकडे असलेल्या पुष्करणीमध्ये डवरलेल्या भरगच्च प्रफुल्लित कमळांकडे पाहून ते म्हणाले, पुष्करणी बरीच दिमाखदार साकारलीये. जी बाईसाहेबांचीच कृपा, पुजारी जानकारी देत म्हणाला. त्यांनी हे कंद त्यांच्या माहेराहून चासेहून मागून लागवडीस दिले. बाजीरावांना काशीबाईंच्या फुलांच्या आवडीचे स्मरण झाले. गालात हसून त्यांनी ओटीजवळ उतरवलेल्या चढावा पायात सरकवल्या. घोड्यावर स्वार होत असताना त्यांच्या विचारांनी तार धरली. एक एक घटनेचा क्रम लागू लागला. काशीबाईंचं देवालयात येणं, कुणबिणीला कोथरूडच्या हवेलीत दिमतीस पाठवणं, यावरून बाजीरावांना सुगावा लागणं कठीण नव्हतं. बुंदेलखंडातून आलेला कबिला कोथरूडच्या हवेलीत मुक्कामास आहे, हे आप्पास्वामींनी त्यांना सांगितलं होतं. छत्रसालांची कन्या अद्यापही इथेच वास्तव्यास आहे, हे यावरून उघड होत होतं. परंतु काशीबाईंना तिची जानकारी कोणी दिली याची उकल होत नव्हती. घोडा कोथरूडच्या हवेलीसमोर येताच बाजीरावांनी लगाम खेचला. किंकाळून घोडं थांबलं. बाजीराव पायउतार झाले. गंगाबाईंनी एव्हाना मस्तानीला देवालयातली सारी हकीकत बयान केली होती. घोड्याचा आवाज ऐकून मस्तानीच्या जाणीवा क्षणभर सुन्न झाल्या. उठून बाहेरच्या दालनात येत असतानाच मस्तानीला समोर उभे असलेले बाजीराव दिसले. काही पळ जणू गती विसरून स्थिरावले. अनपेक्षित अशा त्या भेटीमुळे मस्तानीचे श्वास रोखले गेले. तिच्या गहिऱ्या डोळ्यात संमिश्र भावतरंग उमटले. राजा छत्रसालांचा त्यांच्या कन्येबद्दलचा जिव्हाळा आठवून मस्तानीला पाहता क्षणी बाजीरावांचे मन द्रवले होते. आत एक बाहेर दुजं असं वेगळेपण न जपणाऱ्या रायांनी मोठ्या मार्दवयुक्त शब्दात विचारणा केली, कशी आहेस तू मस्तानी? बाजीरावांना एक नजर पाहण्यासाठी आसुसलेल्या मस्तानीच्या डोळ्यातून घळघळ आसवं वाहू लागली. मुळात गौर गुलाबी असलेली तिची चर्या लाल बुंद झाली. कदाचित बाईसाहेबांनीच बाजीरावांना भेटीसाठी धाडलं असावं, असा खुळा विचारही तिच्या मनात चमकून गेला. इथे सारी व्यवस्था तर ठीक आहे ना? बाजीरावांनी आजूबाजूला एक नजर फिरवून विचारले. कामाच्या व्यापामध्ये आम्हाला इथल्या व्यवस्थेकडे फारसं लक्ष देणं झालं नाही. मस्तानीने डोळे पुसले. आम्ही शर्मिंदा आहोत. आपली इजाजत नसताना आम्ही येणं केलं. सरकारांना फार मुसीबत मोल घ्यावी लागली असेल. मस्तानीच्या मंजूळ कातर आवाजात भावनेने ओथंबलेले शब्द बाहेर पडले. मस्तानीने एकांतात मनोमन त्या माफीनाम्याची अनेकदा उजळणी केली होती. ते शल्यरायांसमोर बोलून दाखवल्याने तिच्या मनावरचे दडपण दूर झाले. यात कसूर कोणाचा याची मसलत करून आता काही पदरी पडणार आहे? समजुतीच्या सुरात केलेला बाजीरावांचा प्रतिप्रश्न ऐकून मस्तानीने शर्मेने मान खाली वळवली. आणखी अंदाज न लावता बाजीरावांनी स्पष्टपणेच विचारले, काशीबाई इथे आल्या होत्या? मस्तानी खालमानेनेच म्हणाली, एक बाईसाहेब सोडल्या तर या परक्या मुलखात आमची विचारपूस करण्याची तसदी कोणीही घेतली नाही. त्यांनीच गंगाबाईंना आमच्या दिमतीस पाठवले. मातुश्री बाईसाहेबांची मर्जी खफा होऊ नये म्हणून गंगाबाईंना कोणाच्या नजरेस न पडता राहावे असे सांगितले होते. बाजीरावांच्या ध्यानात सारा प्रकार उघड झाला. मोघम चौकशी करून त्यांनी मस्तानीचा निरोप घेतला. बाहेर येऊन घोड्यावर स्वार होताना त्यांची नजर हवेलीच्या आवारात असलेल्या दुसऱ्या शुभ्र अश्वावर गेली. हा घोडा कोणाचा? बाजीरावांनी विचारले. आमचा, जोत्याच्या पायऱ्या उतरत मस्तानीने उत्तर दिले. मस्तानी गायन नृत्यासोबतच घुडसवारी आणि शस्त्रकलेतही निपुण असल्याचे मागे छत्रसालांनी सांगितले होते. बाजीरावांच्या घोड्यानजीक येऊन मस्तानी म्हणाली, हे शहर आम्ही केवळ रपेट करतानाच पाहिलंय.
मागे एकदा हशमांच्या चौकीवर अडवणूक झाली, तेव्हापासून आता रपेट गडकोटाकडेच होते. बाजीरावांनी जवळच उभ्या असलेल्या संकाजीला आज्ञा केली. संकाजी, या घोड्यावर आपला शिक्का मारून घे. मग शहराकडे कोणा हशमांची अडवणूक होणार नाही. मग मस्तानीकडे पाहून ते म्हणाले, गडकोटाकडे गुन्हेगारांसाठी जतन केलेली काळी कोठडी आहे. त्या घाटाच्या आसपास पूर्वी दरोडेखोरांचा वावरही असायचा. राज्यात सुव्यवस्था असली तरीही जाणून बुजून आडवाटेला जाऊन विषाची परीक्षा घ्यायची कशाला? रायांचे ते कणवयुक्त बोल ऐकताना मस्तानीचे पंचप्राण जणू कानात एकवटले होते. प्रतीक्षा करून वृक्ष झालेल्या आपल्या मनात ती रायांचं रूप साठवून घेत होती. विस्फारलेल्या काळ्याभोर नेत्रांनी रायांकडे पाहत मस्तानी काही क्षण मूर्तिवत उभी राहिली. तिचं रूपलावण्य पाहणाऱ्याच्या मनात तत्क्षणी घर करणारं होतं. मस्तानीकडे निमिषभर पाहून बाजीरावांनी घोडा वळवला. अशांत मनाने ते शनिवाराची हवेली जवळ करू लागले. बाजीरावांच्या मनात अनेक विचारांचा कल्लोळ उठला होता. काशीबाईंनी हे वादळ कधीपासून मनात दडवून ठेवलंय, हा त्यातला यक्ष प्रश्न होता. शनिवार वाड्यात येताच बाजीराव प्रथम मातुश्रींच्या महाली गेले. दर्शनासाठी आज्ञा होण्याची प्रतीक्षा करत बाजीराव महालाच्या खालच्या सफेलीत उभे ठाकले. बाजूला सेवक मुजरे झाडून अदबीने उभे होते. चौफेर फिरणाऱ्या रायांच्या गरुड नजरेत चंद्रादासीसह मधल्या चौकाकडे जात असलेल्या काशीबाई आल्या. बाजीरावांची दृष्टी भिडताच काशीबाईंची सुकुमार पावलं गजगती चालीनं पडू लागली. राधाबाईंच्या महालासमोरून जाताना काशीबाईंनी रायांकडे पाहून एक मंद स्मित केले. काशीबाईंची दुग्धधवलचर्या आज अधिकच स्निग्ध दिसत होती. न थांबता काशीबाई तशाच पुढे निघून गेल्या. चाफेखणा पलीकडे जाऊन दिसेनाशा झाल्या. बाजीरावांना क्षणभर वाऱ्याची एक सुवासिक आल्हाददायक झुळूक आपल्याला स्पर्शून गेल्याचा भास झाला. इतक्यात सेवकाने वर्दी दिली. मातुश्रींनी दर्शनाची आज्ञा दिली होती. बाजीराव आत गेले. साताराचा वृत्तांत त्यांनी बयान केला. उमाबाई दाभाड्यांची हकीकत ऐकताच राधाबाई निश्चिंत झाल्या. राजमाता येसूबाईंच्या निधनाबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली. बाजीरावांना काशीबाईंची भेट घेऊन सारं काही स्पष्टपणे बोलायची घाई झाली होती. पुढील मोहिमांबद्दल मसलत करून बाजीरावांनी मातुश्रींचा निरोप घेतला. काशीबाईंच्या महाली निघालेल्या बाजीरावांच्या कानावर मातुश्रींचे शब्द आले. राव, सुनबाई ऋतुस्नात आहेत. 4 दिवस त्या चाफेखणाच्या नजीक विलग बांधलेल्या कक्षात विश्राम करतील. 4 दिवस बाजीराव काशीबाईंना बोलण्यासाठी तळमळत राहिले. बाजीराव आणि चिमाजी अनेक मोहिमांची आखणी करत होते. नित्याची कामं करून दिवाणखान्यातून महाली येताच काशीबाईंचे विचार मनात काहूर उठवत होते. विड्याचं तबक, मखमली शेज, भरजरी गिरद्या, शिकारखाना, हजारी कारंज, समयांच्या ज्योती, सारं काही काशीवीण उदास भासत होतं. मांगल्यानेही जणू काशीबाईंसह त्या महालातून 4 दिवस काढता पाय घेतला होता. पुढच्या दिवशी रपेटीवरून येताच बाजीरावांना आपल्या महालाच्या मधल्या चौकात तुळशीची पूजा करताना काशीबाई दिसल्या. काशीबाईंनी ओले केस सोवळ्याच्या लुगड्याच्या पदराखाली झाकले होते. केसात चाफ्याची फुले माळली होती. कितीतरी पहाट वेळा सुगंधित करणारा तो दरवळ रायांच्या परिचयाचा होता. बाजीरावांनी महालात येऊन बैठक घेतली. पाठोपाठ काशीबाईही आल्या. दासीला त्यांनी न्याहारीचं ताट आणण्याची आज्ञा केली. हातातली धूपदाणी दालनाच्या 4 कोपऱ्यात फिरवत असलेल्या काशीबाईंकडे पाहत बाजीराव म्हणाले, काशीबाई, तुम्ही छत्रसालांच्या कन्येचं सांत्वन करून आलात. आम्हाला सांगितलंही नाही.
बाजीरावच तक्रारीचा उलटा सूर लावत आहेत हे पाहून काशीबाईंनी कोपाने नजरेचा एक तिरपा कटाक्ष बाजीरावांकडे टाकला. हातातली धूपदाणी बाजूला ठेवून त्या समोरच्या आसनावर येऊन बसल्या. बरं, चेष्टा राहू द्या, बाजीराव म्हणाले. तुम्हाला मस्तानीबद्दल सांगितलं कुणी? राया अगदी सहज विचारत होते, कोणतेही आढेवेढे न घेता, कोणताही खाचाखोचा न ठेवता. काशीबाईंनीही तितक्याच सहजतेने उत्तर दिले, बंधू कृष्णरावांनी. तक्रार नाही आमची, परंतु खंत आहे. आम्ही आपल्याला समजून घेऊ असा विश्वासही वाटला नाही इकडे. काशीबाई संकोचून बोलत होत्या. अनावधानाने रायांचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी त्यांच्या चर्येवर स्पष्ट दिसत होती. हाच निवाडा आम्ही तुझ्या हाती सोपवणार होतो काशी, बाजीराव म्हणाले. काही क्षण त्या कटू आठवणींचा पट उभय त्यांच्या नजरेसमोरून फिरला. एक सांगायचं आहे, काशीबाई म्हणाल्या. बोला, बाजीराव काशीबाईंची सत्वशील चर्या निरखित म्हणाले. जन्माष्टमीच्या उत्सवात मस्तानीबाई गणेश महालात नृत्य सादर करणार आहेत. आपल्या नर्तनातून कृष्णलीला साकारण्याचं त्यांचं कसब अजोड आहे म्हणे, काशीबाईंनी सांगितले. मातोश्रींना ठाऊक आहे? बाजीरावांनी विचारले. सासूबाईंना विचारून मगच भेद पक्का केला. त्यांनी तत्काळ परवानगी दिल्यावर आम्हालाही थोडं आश्चर्यच वाटलं, काशीबाईंनी शंका व्यक्त केली. बाजीरावांनी मात्र राधाबाईंच्या मनाचा तळ गाठला होता. इतर जातीधर्मात विवाह करणाऱ्या कुटुंबांना जो समाज वाळीत टाकत होता, त्या समाजात इतर जातीधर्माची कंचनी अथवा रक्षा बाळगणं सर्वमान्य होतं. मस्तानीच्या त्या नर्तनानंतर ती नाच गाणं करणारी कलावंतीण आहे अशा वावड्या उठवण्याचीही गरज भासणार नव्हती. राधाबाईंचं आपल्या पुत्राला समाजप्रवाहाच्या विरुद्ध जाण्यापासून रोखणं स्वाभाविक होतं. परंतु बाजीरावांना चीड येत होती ती समाजमनाच्या कोतेपणाची. जन्माष्टमीचा दिवस उजाडला. हुताशनीनंतर नवीन हवेलीत साजरा होणारा हा दुसरा मोठा उत्सव होता. शनिवार वाड्यावर दीपोत्सव साजरा होत असल्याचा भास होत होता. गणेशाचा रंगमहाल विशेष सजवण्यात आला होता. मानकऱ्यांसाठी बैठक मांडली जात होती. गालीचे अंथरले जात होते. नानासाहेबांनी आयोजनात तसूभरही उणं ठेवलं नव्हतं. काल्याचं कीर्तन संपताच जन्माष्टमीचा कार्यक्रम पार पडला. स्त्रियांनी कृष्णाचा पाळणा गायला. आरती करून सुंठवडा वाटण्यात आला. बैठकीची रचना आता पुन्हा बदलली गेली. नानासाहेब आणि अंबाजी पंतांनी सेवकांना भराभर हुकूम सोडले. पेशवीणबाई, राधाबाई आणि इतर स्त्रियांना बसण्यासाठी चिकाच्या पडद्याआड बैठक मांडण्यात आली. मानकऱ्यांच्या बैठका रंगमहालाच्या भिंतीलगत मांडण्यात आल्या. बाजीरावांसाठी मुख्य जागी उंची आसन तयार करण्यात आलं होतं. तिन्ही बाजूला लोड, खाली गिरदी मांडलेल्या आसनावर नक्षीदार रुपेरी तिपाईवर पाय ठेवून बाजीराव स्थानापन्न झाले. जवळच बाजीपंत रेठरेकर, व्यंकटराव घोरपडे, चिमाजी आप्पा यांची आसनं सजवली होती. निवडक मानकरी आणि आमंत्रित बाजीरावांसह पुढचा कार्यक्रम पाहण्यासाठी बसले. मस्तानीने गणेश महालात प्रवेश केला. मंडपाच्या मधोमध येऊन ती कस्तुरी मंडळावर उभी राहिली. तिची नजर एकदा चिकाच्या पडद्याकडे गेली. मग समोरच्या आसनावर बसलेल्या बाजीरावांना तिने किंचित झुकून प्रणाम केला. चिकाच्या पडद्याच्या दिशेने एक अदब अर्ज अदा केला. मंडपात शांतता पसरली. मस्तानीच्या डोळ्यात आत्मविश्वासाची छटा विलसत होती. मखमली कांसली अन घागरा तिच्या सौंदर्यात भर घालत होता. सुंदर नक्षीदार राजस्थानी भरतकाम असलेली लुगडी आकर्षक चुणीदार पद्धतीने डोईवरून उतरून कांसली अन घागऱ्यावर आच्छादन करत होती.
वेणीमधून बाहेर सुटलेल्या कुरळ्या केसांच्या बटा कानामागे मानेवर रेंगाळत होत्या. एक तोडा घेऊन मस्तानीने नृत्यास सुरुवात केली. धन्य हुई व्रजभूमी सारी, इहा पधारे कृष्ण मुरारी. मस्तानीच्या कंठातून मंजूळ सूर बाहेर पडू लागले. तिच्या नाजूक पावलात बांधलेल्या घुंगरांची छुमछुम त्या सुरांची साथ करू लागली. तबला आणि सारंगीने अचूक ठेका धरला. मस्तानीने सर्वप्रथम कृष्णाच्या आगमनाने कृतकृत्य झालेली यशोदा मैया साकारली. तिच्या डोळ्यात मातृत्वाची करुण छटा उमटली. स्वरब्रह्म आणि अभिनयाच्या अजोड मिलाफामुळे खरंच बालकृष्ण तिच्या आसपास आहे असा पाहणाऱ्याला भास होत होता. त्या पाठोपाठ डोईवर कटीवर दयादुधाची मडकी घेऊन जाणाऱ्या गोपिका, त्यांना सतावणारा कृष्ण, कृष्णाने लोणी चोरल्यावर लटक्या तक्रारी करणाऱ्या गवळणी, हे सारं भाववृंदावन मस्तानीने रंगमंडपात जिवंत केलं. कृष्णाने गवळणींची वेणी ओढणं, त्यांची वाट अडवणं, लोणी खाऊन माठ फोडून देणं, याने त्रस्त झालेल्या गोपिका, कृष्णाचा रात्रंदिवस विचार करणाऱ्या गोपिका, कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या गोपिका, त्या माखन चोराने एखाद्या दिवशी त्रास दिला नाही तर व्याकुळ होणाऱ्या गोपिका, मस्तानीने भ्रुकुटींच्या मोह खालचाली आणि नानाविध मुद्रांमधून साक्षात उभ्या केल्या आणि रसिक मनांची दादही मिळवली. मनात नकळत उमळणाऱ्या, अलवारपणे उलगडत जाणाऱ्या प्रेमाचा नृत्याविष्कार मस्तानी तन्मयतेने सादर करत होती. पाहणाऱ्यांच्या नजरा अतृप्त होत्या. साऱ्यांची नजर मस्तानीवर खिळून राहिली होती. बाजीरावांनी आजवर पाहिलेल्या नृत्याविष्कारांमध्ये या स्वर्गीय आनंदाची सर कोणालाच नव्हती. रायांची जाणकार नजर कौतुकाने भरली होती. कौतुकाचा तो एक कटाक्ष मस्तानीसाठी पुरेसा होता. दासीने पुढे केलेल्या तबकातील गुळाचा एक खडा मस्तानीने तोंडात टाकला. कपाळी तरारलेला घाम आपल्या नाजूक तर्जनीने टिपला. आता प्रसंग होता प्रेमाच्या कबुलीचा, रासक्रीडेचा. मस्तानीच्या नजरेत मादक लाजरे भाव उतरले. भाववेड्या राधेचा आणि लाघवी कृष्णाचा प्रणय, जीवाशिवाची ती उन्मनी अवस्था मस्तानीने निर्विकार साकारली. गणेश महालात जणू रासमंडल अवतरले होते. त्या विलोभनीय नृत्यगायनाची मोहिनी पाहणाऱ्याच्या नजरांमध्ये उतरली होती. राधाकृष्णाच्या त्या सर्व बंधनांच्या पैलतीरी पोचलेल्या, देहाचे सर्व पाश तोडून आत्म्याची परमात्म्याशी भेट घडवून आणणाऱ्या प्रेमाची धुंदी जन्माष्टमीच्या रात्री प्रत्येकाने अनुभवली होती. मध्यरात्र उलटून गेली तरी कोणाच्याच डोळ्यात झोप नव्हती. सारंगीच्या छेडलेल्या सुरांमधून आता वेगळे भावतरंग उमटू लागले. कृष्ण आता कायमचा राधेला, गोकुळाला सोडून जाणार होता. आतडं समूळ पिळवटून टाकणारा तो भावनिक क्षण मस्तानीने कृष्णाची राधा बनून प्रस्तुत केला. तिच्या नेत्रातून खरेच अश्रू ढळू लागले. चिकाच्या पडद्याआडही अनेक पदर डोळ्याला लागले. आपल्या मनमोहनाला थांबवण्यासाठी गोपींनी केलेली फरफट, सैरभैर झालेले वृंदावन तिने आपल्या बोलांमधून विदित केले. जाता जाता राधेला आपली मुरली देऊन जाणारा कृष्ण, तो गेल्यावर त्याच्या विरहात वेडावून मुरलीवर त्याच्या बोटांचे स्पर्श शोधणारी राधा, या भावचित्राशी मस्तानी एकरूप झाली होती. रायांच्या कट्यारीलाही तिने असेच अतीव प्रेमाने जतन केले होते. कृष्णाच्या आठवणीत त्याला आळवणारी विराणी मस्तानी राधा बनून गात होती. आपल्या प्रेमाचा हवाला देऊन त्याला एका भेटीसाठी विनवीत होती. विरहाचे ते शब्द, तरसलेल्या जीवाची भाषा काशीबाईंच्या थेट हृदयाला भिडत होती.
समजत होती. त्यांचे नेत्र अविरतपणे पाझरत होते. हातीचा शेला ओला झाला होता. मस्तानीच्या नेत्रातील अश्रू पाहून रायांचे अंतःकरण हेलावले होते. तिचा आर्त स्वर, तप्त सुरांची साद रायांच्या अंतःकरणात खोलवर उतरली होती. आजवर केलेल्या सेवेचे फळ जणू कृष्णाने तिच्या पदरात घातले होते.